गुड मॉर्निंग स्टुडंट्स. लास्ट व्हिडिओमध्ये आपण क्रोमोझोमल ॲनाप्लोडी डिसऑर्डर बघितले. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ॲटोसोमल रिसेसिव्ह डिसऑर्डर बघणार आहोत. ॲटोसोमल रिसेसिव्ह disorder. Okay, so this disorder is related to the ॲटोसोम्स. ओके, त्याचे जीन्स कुठे प्रेझेंट आहेत? ॲटोसोमल क्रोमोझोमवरती प्रेझेंट आहेत. ठीक आहे. आणि जेव्हा ही पेअर ऑफ अलील ही रिसेसिव्ह कंडिशनमध्ये येते तेव्हा डिजीज ॲपियर होतो आहे. ठीक आहे. म्हणजे याची जी इनहेरिटन्स पॅटर्न असेल तो अशा प्रकारे असू शकतो. पॅटर्न ऑफ इनहेरिटन्स. ओके, दोन्ही अलील जर डॉमिनंट असतील, फॉर एक्झाम्पल कॅपिटल ए, तर जो इंडिव्हिज्युअल असेल तो नॉर्मल असेल, त्याला तो डिजीज नसेल. ठीक आहे. हेट्रोझायगस डॉमिनंट जर असेल तर याच्यामध्ये तो सुद्धा नॉर्मल असणार आहे. नॉर्मल किंवा कॅरियर असू शकतो. ठीक आहे. कारण की रिसेसिव्ह जीन्स जर सफरर असेल, म्हणजे जीन्स जर डिफेक्टिव्ह असेल तर इथे तो कॅरियर असेल. आणि होमोझायगस रिसेसिव्ह कंडिशन असेल तर त्याला डिजीज असेल. ठीक आहे. तर हा त्याचा पॅटर्न आहे. जीन्स कशा प्रकारे इनहेरिटन्स होते? दोन्ही डॉमिनंट असेल तर नॉर्मल असेल तो पर्सन, त्याला डिजीज नसेल. हेट्रोझायगस असेल तर कॅरियर असेल. ओके, होमोझायगस असेल तर मात्र त्याला डिजीज होईल. ठीक आहे. जे या डिजीज आपण बघणार आहोत अंडर द हेडिंग ऑफ ॲटोसोमल रिसेसिव्ह डिसऑर्डर. ठीक आहे. जवळपास 5-6 डिजीज आहेत आपल्या NCERT बुकमध्ये दिलेले आहेत. त्यांना लक्षात ठेवण्यासाठी एक ट्रिक्ससुद्धा मी सांगणार आहे तुम्हाला. ठीक आहे. कारण की बरेच वेळी एक्झाममध्ये क्वेश्चन विचारला जातो की हा डिजीज कोणत्या टाईपचा आहे. ठीक आहे. ॲटोसोमल आहे की सेक्स क्रोमोझोमल आहे, ॲब्रेशनचा आहे किंवा ॲनाप्लोडीचा आहे, किंवा रिसेसिव्ह आहे की डॉमिनंट क्रोमोझोमचा आहे. ठीक आहे. तर ट्रिक्स आहे स्टुडंट्स. फिनाइल पिनेसे थी. ओके, कारण का आजारी होती आणि ती आजारी का होती तर तिने फिनाइल पिलं होतं. ठीक आहे. तर याच्यामध्ये अल्का जे आहे तर अल्काहून मला डिजीज लक्षात ठेवायचं. अल्काहून डिजीज लक्षात ठेवायचं आहे अल्कॅप्टोनो युरिया. ओके, अल्कावरून. फिनाइलवरून फिनाइल कीटो युरिया. ओके, से लक्षात ठेवायचं आहे. ईचे म्हणून लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. सिस्टिक फायब्रोसिस. ओके, 6 म्हणून लक्षात ठेवायचं सिकल सेल ॲनिमिया. ओके, आणि थीवरून लक्षात ठेवायचं आहे थॅलसेमिया. ओके, तर एवढे डिसीज आपण बघणार आहोत आज. ठीक आहे. तर ट्रिक्स सांगितले तुम्हाला, ट्रिक लिहून घ्यायची आहे आणि चांगल्या प्रकारे लक्षात ठेवायची आहे. ठीक आहे. ट्रिक लक्षात आली म्हणजे तुम्ही सर्व नावं लक्षात ठेवू शकता. हे सर्व डिसीज आहेत ते ॲटोसोमल रिसेसिव्ह कंडिशनमध्ये आल्यानंतरच ते डिजीज कॉजेस होतात. ठीक आहे. तर याच्यातले बरेचसे डिजीज जे आहेत ते मेटाबॉलिक एररमध्ये आल्यामुळे होतात. ठीक आहे. जे काही नॉर्मल मेटाबॉलिक आहे त्याच्यामध्ये काहीतरी एरर आल्यामुळे हे डिजीज होतात. ठीक आहे. पहिला डिजीज बघूया जो आहे अल्कॅप्टोनो युरिया. अल्कॅप्टोनो युरिया. ओके, तर अल्कॅप्टोनो युरियासाठी जो रिस्पॉन्सिबल जीन्स आहे दॅट जीन्स आर प्रेझेंट ऑन क्रोमोझोम नंबर 3. ओके, दॅट इज अ क्रोमोझोम नंबर 3. ओके, आणि हा जो जीन्स आहे हा जेव्हा रिसेसिव्ह कंडिशनमध्ये क्रोमोझोम नंबर 3 इट इज ॲटोसोम्स आहे. आणि याच्यामध्ये जेव्हा तो होमोलॉगस कंडिशनमध्ये रिसेसिव्ह कंडिशनमध्ये येतो तेव्हा डिजीज होतो आहे. ठीक आहे.
ॲटोझोमल recessive disorder. Okay, actually it is causes by inborn metabolic error. ओके, इनबॉर्न म्हणजे लहान जन्मापासून एका मेटाबॉलिक प्रोसेसमध्ये एरर आल्यामुळे हा डिझीज होत आहे. ठीक आहे, तिथे एक कंपाऊंड तयार होतो मेटाबॉलिक प्रोसेसमध्ये, दॅट इज कॉल्ड ॲज अल्कॅप्टोन. ओके, अल्कॅप्टोन हा पुढे कन्वर्ट होत नाही आहे सिम्पल अमिनो ॲसिडमध्ये, ज्याच्यामुळे तो बॉडीमध्ये ॲक्युमुलेट होत जातो आणि त्याच्यामुळे याचं नाव पडलेलं आहे अल्कॅप्टोनो युरिया. ओके, काय मेटाबॉलिझम आहे एकदा बघून घेऊया. जो मेटाबॉलिझम आहे स्टुडंट्स, त्याच्यामध्ये जवळपास आपल्याला 3 डिझीज कवर करायचे आहेत. कारण तिन्ही डिझीजसाठी रिस्पॉन्सिबल जो मेटाबॉलिझम आहे तो एकच आहे. ठीक आहे, आणि त्या मेटाबॉलिझम एरर आल्यामुळे हे 3 प्रकारचे डिझीज आपल्याला होतात. कोणते 3 डिझीज आहेत स्टुडंट? ते पहिला जर आहे क्लॅप्टोन्युरिया, सेकंड आहे फिनिलअलाइन, ओके सॉरी फिनिलकेटोयुरिया, तिसरा आहे अल्बिनिझम. ओके, तर काय मेटाबॉलिक प्रोसेस बघूया. तर हे कंपाऊंड आहे स्टुडंट, दॅट इज अमिनो ॲसिड फिनाइलअलानिन. फिनिलअलानिन ही जी आहे इट इज अ इन्सिशियल अमिनो ॲसिड. ओके, ही जी ॲसिड आहे ही कन्वर्ट होते नॉन इन्सिशियल ॲसिडमध्ये इन द लिव्हर्स. ओके, लिव्हरमध्ये कन्वर्ट होते टायरोसिनमध्ये, जी नॉन इन्सिशियल अमिनो ॲसिड आहे. ठीक आहे, आणि याला कन्वर्ट करते एन्झाईम फिनिलअलानिन हायड्रोजायलेज, ही एन्झाईम याला कन्वर्ट करते टायरोसिनमध्ये. ठीक आहे, तर तिन्ही डिझीजमध्ये ही जी मेटाबॉलिझम आहे हा कॉमन आहे. ठीक आहे, हा प्रोडक्ट तयार होणार आहे कोणत्यामध्ये? अल्कॅप्टोन्युरिया, फिनिलकेटोयुरिया आणि अल्बिनिझम्स. ओके, पुढे याची कन्वर्शन होते अल्कॅप्टोन्युरियामध्ये. ओके, याचं जर दुसरं नाव जे आहे स्टुडंट ती म्हणजे अल्कॅप्टोन. ओके, तर एन्झाईम जी आहे जी टायरोसिनला होमोजेनेटिक्स ॲसिडमध्ये किंवा अल्कॅप्टोनमध्ये कन्वर्ट करते ती आहे पायरुवेट डी ऑक्सिजेनेस. ओके, आणि पुढे अल्कॅप्टोनला कन्वर्ट केला जाते सिम्पल अमिनो ॲसिडमध्ये. इट कन्वर्ट इंटू सिम्पल अमिनो ॲसिड and simple amino acid convert into carbon dioxide plus H2O. Okay, enzyme आहे स्टुडंट्स, the enzyme जी आहे ती होमोजेनेटिकला कन्वर्ट करते सिम्पल अमिनो ॲसिडमध्ये, दॅट इज होमोजेनेटिक डी डायऑक्सिजेनेसेस. ओके, अशा प्रकारेचा मेटाबॉलिझम आहे. एरर येतोय या ठिकाणी. ठीक आहे, जिथे होमोजेनेटिक ॲसिड ही सिम्पल अमिनो ॲसिडमध्ये कन्वर्ट होत नाही ड्यू टू द ॲब्सेन्स ऑफ दिस एन्झाईम. एन्झाईम्स या प्रोटीननी बनलेल्या असतात आणि प्रोटीन सिंथेसिस होतं mRNA कडून. ठीक आहे, म्हणजे जीन्स कोणती तरी जीन्स या एन्झाईमला रिस्पॉन्सिबल असेल आणि ती जीन्स जेव्हा होमोझायगस कंडिशनमध्ये येते म्हणजे रिसेसिव्ह कंडिशनमध्ये येते तेव्हा ही एन्झाईम सिंथेसाइज होत नाही आणि तिथे अल्कॅप्टोनो हा सिम्पल अमिनो ॲसिडमध्ये कन्वर्ट होत नाही. तर फक्त इथपर्यंतच कंपाऊंड तयार होतात. म्हणजे बॉडीमध्ये अल्कॅप्टोनो जो आहे तो ॲक्युमुलेट होत जातो आहे. ओके, वाढत जातो, ॲक्युमुलेशन होत जाते कारण त्याचं कन्वर्शन पुढे होत नाही. ठीक आहे, आणि एक्सेस झाला जो अल्कॅप्टोनो आहे तो युरिन थ्रू बॉडीच्या बाहेर एक्सक्रेट केला जातो आहे. म्हणजे अल्कॅप्टोनोचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते युरिनमध्ये इन्क्रीज होते. ठीक आहे, आणि त्याच्यामुळे जे नाव पडलेलं आहे अल्कॅप्टोनो
युरिया म्हणजे युरिनमध्ये अल्कॅप्टोन कंपाऊंडचं पर्सेंटेज वाढणे. ओके, याच्यामध्ये आपल्याला आणखीन एक डिसऑर्डर बघायचा आहे, तो आहे अल्बिनिझम्स. ओके, अल्बिनिझममध्ये टायरोसिनचं कन्वर्शन DOP मध्ये होते आणि DOPचं कन्वर्शन मेलॅनिनमध्ये होते. ओके, मेलॅनिन पिगमेंट हा स्किनमध्ये प्रेझेंट असतो. ठीक आहे, जितक्या जास्त प्रमाणात मेलॅनिन पिगमेंट पाहिजे असेल तितकी डार्क स्टोन स्किनची असते. ठीक आहे, आणि इथे DOPA तयार होते. ओके, DOP म्हणजे डायहायड्रॉक्सी फिनेल अलायनिन याचं कन्वर्शन मेलॅनिनमध्ये होत असते. ठीक आहे, आणि एन्झाईम ॲब्सेंट असल्यामुळे म्हणजे जेव्हा जी जीन्स या एन्झाईमला रेग्युलेट करते तो जीन जर होमोझायगस कंडिशनमध्ये आला असेल, पर्टिक्युलर रिसेसिव्ह कंडिशनमध्ये आल्यानंतर तो ही एन्झाईम प्रोड्यूस करत नाही आहे, त्याच्यामुळे इथे DOPA पासून मेलॅनिन पिगमेंट तयार होत नाही. ठीक आहे, आणि जो पर्सन तयार होतो, जो सफर पर्सन असतो तो बिलकुल व्हाईट कलरचा दिसतो, त्याला अल्बिनो म्हणतोय. काय म्हणतो आपण त्याला? अल्बिनो. ओके, म्हणजे त्याची स्किन बिलकुल व्हाईट असते, हेअरसुद्धा व्हाईट असतात, डोळ्याचे पिगमेंट जे असतात ते सुद्धा नसतात. हे आयरिसचा कलरसुद्धा रेड झालेला असतो, त्याला आपण अल्बिनो म्हणतो. आणि त्याच्यामध्ये त्याचं डिझीज नाव पडलं आहे अल्बिनिझम्स. तर हे एन्झाईमचं नाव माहीत असणं आपल्याला गरजेचं आहे, जी DPOला कन्वर्ट करते मेलॅनिनमध्ये. ती एन्झाईम आहे टायरोसिनेसेस. ओके, ही एन्झाईम आहे जी DPOला मेलॅनिनमध्ये कन्वर्ट करते. सेकंड जो आहे तो आहे फिनेल कीटोन्युरिया. तर फिनेल अलाइन जी आहे ती इन द लिव्हरमध्ये फिनेल अलाइन हायड्रॉक्झिलेसमुळे टायरोसिनमध्ये कन्वर्ट होते. ठीक आहे, पण याला कंट्रोल करणारी जी जीन्स आहे, या एन्झाईमला प्रोड्यूस करणारा जो जीन्स आहे, जीन्स प्रोड्यूसच्या मेटाबॉलिझम हा जीन्स प्रोड्यूस होतो आहे, त्याच्यामध्ये हा जीन्स ॲब्सेंट असल्यामुळे ही एन्झाईम प्रोड्यूस होत नाही, त्याच्यामुळे फिनेल अलाइनचं कन्वर्शन टायरोसिनमध्ये होत नाही. ठीक आहे, म्हणजे बॉडीमध्ये हा इसेन्शियल अमिनो ॲसिड काय होतो आहे, इन्क्रीज होत जातो आहे. ठीक आहे, ज्याचं कन्वर्शन नंतर फिनेल कीटोन्युरियामध्ये होतं आहे. कन्वर्शन नंतर फिनेल पायरुवेट ॲसिडमध्ये होते. ठीक आहे, आणि त्याचे काही डेरिव्हेटिव्हसुद्धा याच्यामध्ये तयार होतात. आणि त्यांचं ॲक्युमुलेशन बॉडीमध्ये होते आणि त्याच्यावरून त्याचं नाव पडलेलं आहे फिनेल कीटोन्युरिया. ओके, हा सुद्धा कंपाऊंड जे आहे ते युरिन थ्रू बॉडीच्या बाहेर एक्सेल केले जाते. हा कंपाऊंड आपल्याला युरिनमध्ये पाहायला मिळतो डायग्नोसिसमध्ये, त्यामुळे याचं नाव पडलेलं आहे फिनेल कीटोन्युरिया. ओके, पण मेन आपला जो आहे तो आहे अल्कॅप्टोन्युरिया. आपण काय बघत आहोत? अल्कॅप्टोन्युरिया. ओके, अल्कॅप्टोन्युरियामध्ये काय काय होते स्टुडंट्स? इन्क्रीज द accumulations of HGA in body. ओके, HGA म्हणजे काय स्टुडंट्स? होमोजेनेस्टिक ॲसिड, म्हणजे अल्कॅप्टोनचं बॉडीमध्ये पर्सेंटेज वाढत जाते. ठीक आहे, वाढत जाते. ठीक आहे, सेकंड, इन्क्रीज द एक्सक्रेशन ऑफ HGA थ्रू युरिन. ओके, युरिन थ्रू जे एक्सेस HGA ते एलिमिनेटेड केलं जाते बॉडीच्या बाहेर. ठीक आहे, आणि त्याच्यामुळेच या डिझीजचं नाव पडलेलं आहे अल्कॅप्टोन्युरिया. ओके, आणि जे एक्सेस आहे युरिन थ्रू बाहेर टाकले, पण काही वेळेस काय होते, HGA जे आहे ते बोन, लिगामेंट्स आणि कार्टिलेजमध्ये स्टोअर होते. ओके, excess HGA are stored in bone, cartilage, ligaments. ओके, ज्याच्यामुळे बोनचा जो कलर आहे तो ब्लॅक होतो, तो ब्लॅक बोन डिझीज सुद्धा याला म्हणल्या जाते. ठीक आहे, एक्सेस जे HGA आहे ते बोन कार्टिलेज लिगेंडमध्ये स्टोअर केला जाते, ज्यामुळे बोनचा कलर जो आहे तो ब्लॅक होतो आहे. ठीक आहे, आणि युरिनचा कलरसुद्धा इथे ब्लॅक होतो आहे, ज्यामुळे याला ब्लॅक युरिन डिझीजसुद्धा म्हणतात, ऑल्सो नोन ॲज. ठीक आहे, त्याची डायग्नोसिस कशी केली जाते स्टुडंट्स? डायग्नोसिस जी आहे स्टुडंट या डिझीजची ती खूप सिंपल आहे. तर जी काही युरिन कलेक्ट केली जाते त्या युरिनला 30 मिनिट्ससाठी ओपन एरियामध्ये ठेवलं जाते.
30 मिनिटच्या नंतर युरिनचा कलर जो आहे जो येलो असतो तो ब्लॅक कलरमध्ये कन्वर्ट होते. ड्यू टू द ऑक्सिडेशन ऑफ HGA. ठीक आहे. इफ urine allowed to stand for 30 minutes, okay, so and it turns black. Okay, जर ब्लॅक होत असेल दॅट मीन इट हॅज द डिझीज अल्कॅप्टोनुरिया. ओके, याच्यामध्ये काय होते ड्युरिंग दिस oxidation of HGA. ओके, ज्याच्यामुळे याचा कलर चेंज होत आहे. ठीक आहे, जेव्हा HGAचं ऑक्सिडेशन होते तेव्हा जो कंपाऊंड तयार होतो आहे त्याचा कलर ब्लॅक असते, ज्यामुळे युरिनचा कलर सुद्धा ब्लॅक होत आहे. ठीक आहे, सो दिस इज द अल्कॅप्टोनुरिया. दिस इज द स्टुडंट्स दॅट द फिनाइलकीटोनुरिया. फिनाइलकीटोनुरिया. Okay, so it is also autosomal recessive disorder. ओके, आणि तो जीन्स जो अलील आहे तो प्रेझेन्स आहे ऑन द क्रोमोझोम नंबर 12. क्रोमोझोम नंबर 12 वरती. ओके, तो जेव्हा होमोझोगस कंडिशनमध्ये येईल, रिसेसिव्ह कंडिशनमध्ये येईल, देन टाइम इट कॉजेस द फिनाइलकीटोनुरिया. ओके, सिम्पल मेटाबॉलिझम हा सुद्धा मेटाबॉलिक एरर आहे. मेटाबॉलिक एररमुळे हा डिझीज होतो आहे स्टुडंट्स. त्याच्यामध्ये फिनाइल अलानिन जी आहे इट कन्वर्ट इनटू टायरोसिन्स. जे एन्झाइम रिस्पॉन्सिबल आहे फिनाइल अलानिन हायड्रॉक्सिजेनेसिस. ओके, ही याच्यामध्ये सिंथसाइज होत नाही स्टुडंट्स. ओके, ड्यू टू द अलील. तर जो पेशंट असतो त्याच्या अंगाचा खूप घाणेरडा असा वास येतोय ड्यू टू द अक्युम्युलेशन ऑफ दॅट पिगमेंट इन द बॉडी. ओके, तो जो आहे तो आहे फिनाइलप्युरिक ॲसिड, त्याच्यामुळे त्या बॉडीचा खूप घाणेरडा असा वास येत राहतोय. ठीक आहे, तेच कंपाऊंड बॉडीच्या इतर ऑर्गनमध्ये जर जाऊन स्टोअर होत असतील त्याचे इफेक्ट त्या ऑर्गनवरती आपल्याला पाहायला मिळतात. ओके, जसं की मेंटल रिटार्डेशन. नेक्स्ट डिझीज आहे तो आहे अल्बिनिझम्स. दॅट इज अल्बिनिझम. ओके, ज्या पेशंटमध्ये अल्बिनिझम असतो त्याला आपण अल्बिनो म्हणतो. दिसायला पूर्ण पांढरे फटक असतात, ते स्किनचा कलर पूर्ण व्हाईट असतो, हेअरसुद्धा व्हाईट असतात, डोळ्याचा कलरसुद्धा वेगळा असतो. ठीक आहे, हा सुद्धा एक ॲटोसोमल रिसेसिव्ह डिसऑर्डर आहे स्टुडंट्स. ओके, आणि हा सुद्धा मेटाबॉलिक एररमुळे होणारा डिझीज आहे. याच्यामध्ये मेटाबॉलिक आहे तो अशा प्रकारे आहे मेटाबॉलिझम की फिनाइल अलानिन जो आहे तो टायरोसिनमध्ये कन्वर्ट होत आहे स्टुडंट्स. टायरोसिन जी आहे ती DOPA मध्ये कन्वर्ट होते, जे डायहायड्रॉक्सी फिनाइल अलानिनमध्ये, आणि DPO नंतर कन्वर्ट होते मिलॅनिनमध्ये. ओके, पण मिलॅनिनला तयार करणारे जी एन्झाईम्स आहे स्टुडंट्स ती एन्झाईम इथे सिंथसाइज होत नाही आहे. ती एन्झाईम्स आहे टायरोसिनेजेस. टायरोसिनेज एन्झाईम कंट्रोल होणारे जे जीन्स आहे ती जीन्स जेव्हा रिसेसिव्ह कंडिशनमध्ये येते तेव्हा ती या एन्झाईमला सिंथसाइज करत नाही, ज्यामुळे मेलॅनिन पिगमेंट तयार होत नाही, ज्याच्यामुळे त्या पेशंटमध्ये स्किन हेअर पिगमेंट कमी होतात. ओके, त्याला आपण अल्बिनो म्हणतो आहे. ठीक आहे, पहिला सिम्पटम जो आहे तो लेस पिगमेंट इन हेअर, स्किन अँड आयरिस. ओके, डोळ्याचा जो मधला गोल भाग असतो ज्याच्यामुळे आपल्या डोळ्याचा कलर ठरतो. ठीक आहे, कोणाचे घाशी डोळे असतात, कोणाचे काळे असतात, कोणाचे आणखी निळेसुद्धा असतात. ठीक आहे, तर तो कलर जो असतो तो आयरिसचा कलर असतो. तो इथे डिपिगमेंटेशन झाल्यामुळे त्या आयरिसला सुद्धा कलर येत नाही, त्यांचे डोळे वेगळ्या कलरचे असतात. ठीक आहे, बऱ्याच वेळेस लालसर कलरचे डोळे होतात त्यांचे. जे पांढरा भाग असतो तो तसा राहतो, मधला जो गोल भाग राहतो त्याला आयरिस म्हणतात, त्याचा कलर इथे डिक्रीज होतात. ठीक आहे, आणि त्याच्यामुळे त्यांची विजन्स जी आहे, नजर जी आहे ती कमी असते, पुअर विजन असते त्यांची, त्यांना जास्त दिसत नाही, पुअर विजन्स.
आणि अदर थिंग्स नॉर्मल असतात. ते कॅन लाईफ ही नॉर्मल असते स्टुडंट्स. नॉर्मल रिप्रोडक्टिव्ह लाईफ. ओके. फक्त त्यांच्या स्किनमध्ये किंवा हेअरमध्ये पिगमेंट नसते मेलानिन ड्यू टू द एरर इन दिस मेटाबॉलिझम्स. ओके. आणखी डिझीज स्टुडंट्स, त्याचं फक्त आपल्याला नाव बघायचं आहे. दॅट इज अ टॅसॅक डिझीज. ओके. याच्यामध्ये सुद्धा हा डिझीज होते ड्यू टू द एरर इन द मेटाबॉलिझम, मेटाबॉलिक एररमुळे. आणि तो मेटाबॉलिझम आहे लिपिड मेटाबॉलिझम. ओके. लिपिड मेटाबॉलिझममध्ये एरर आल्यामुळे हा डिझीज होते टॅसॅक्स डिझीज. ओके. दॅट इज अ सिस्टिक फायब्रोसिस. ओके. हा जो डिझीज हा पर्टिक्युलरली एका ह्युमन रेसमध्ये पाहायला मिळतोय. पर्टिक्युलर म्हणजे जास्त प्रमाणात तिथे आढळतो आपल्याला. दॅट कॉसिकियन रेस. ओके. कॉसिकियन रेसमध्ये म्हणजे ही ह्युमन जी जाती आहे याच्यामध्ये त्यांच्या बॉडीमध्ये म्युकस फॉर्मेशन करण्यासाठी किंवा म्युकस फॉर्मेशनला कंट्रोल करणारा जो जीन्स आहे तो जीन्स जेव्हा रिसेसिव्ह कंडिशनमध्ये तेव्हा तो म्युकस हे थिक म्युकस फॉर्म करायला सुरुवात करते. ओके. तर त्याच्यामध्ये म्युकसचं प्रमाण हे थिक असते. इट सिक्रेट द थिक म्युकस. ओके. म्युकस ऑलवेज आर द मोर सॉल्टी. ओके. आणि जो जीन्स रिस्पॉन्सिबल आहे यासाठी तो जीन्स प्रेझेंट आहे ऑन क्रोमोझोम नंबर 7. क्रोमोझोम नंबर 7. ओके. आणि थिक म्युकस फॉर्म झाल्यामुळे, थिक असल्यामुळे इट इज अ ब्लॉक द रेस्पिरेटरी ट्रॅक्ट. ओके. ज्याच्यामुळे त्याला श्वास घेण्यासाठी कठीण जाते. ओके. त्यामुळे याला आपण रेस्पिरेटरी डिझीज म्हणतोय. सिस्टिक फायब्रोसिस इज द रेस्पिरेटरी डिझीज. ओके. त्याचबरोबर हा डिझीज जो आहे तो फॉर्म द फॅब्रिक सिस्ट इन पॅन्क्रीज आणि त्याच्यामुळे त्याचं नाव पडलेलं आहे सिस्टिक फायब्रोसिस. ओके. इट ऑल्सो कॉजेस द लिव्हर सिरोसिस. ओके. लिव्हरवरती सूजन आहे. ओके. इज ऑल्सो अफेक्ट द channel of calcium ions. Okay. Due to that the calcium ions and sodium ions percentage is increase. Sodium plus calcium increase in the body आणि त्याला accumulate केला ते excrete केला ते through the sweat. ओके. त्यामुळे या पेशंटचा जो स्वीट असतो खूप सॉल्टी असतो. ओके. सो इट बिकम मोर सॉल्टी. ओके. आणि हीच त्याची डायग्नोसिस आहे. ओके. डायग्नोसिस ऑफ दिस डिझीज की स्वीट टेस्ट केले जाते. स्वीट जर खूपच खारट असेल तर इट मीन दॅट ही हॅज अ सफर फ्रॉम द सिस्टिक फायब्रोसिस. ओके. त्याला श्वास घेण्यासाठी सुद्धा कठीण होते आणि पॅन्क्रीजवरती सुद्धा इफेक्ट करते, ज्यामुळे पॅन्क्रिसिस हे बाईल ज्यूस कमी सिक्रेट करतात. बाईल सिक्रेशन इज अफेक्टेड. ओके. तर 3 ऑर्गनवरती अफेक्ट करतो आहे. एक आहे लिव्हरवरती. ठीक आहे. म्युकस जास्त सिक्रेट झाल्यामुळे म्युकर काय करते ॲलोव्हिली किंवा रेस्पिरेटरी ट्रॅक्सला ब्लॉक करते, ज्यामुळे श्वास घेण्याला कठीण जाते. पॅन्क्रीज ग्लँडवरती सुद्धा अफेक्ट करते, ज्याचा अफेक्ट बाईल ज्यूसवरती होतो आहे आणि लास्टला लिव्हरवरती सुद्धा अफेक्ट करते. नेक्स्ट डिझीज आहे सिकल सेल ॲनिमिया. सिकल सेल ॲनिमिया. ओके. हा सुद्धा ॲटोसोमल रिसेसिव्ह डिसऑर्डर आहे. डिसऑर्डर. ओके.
याला सुद्धा एक सिंगल पेअर ऑफ जीन्स कंट्रोल करतोय. आणि जेव्हा पेअर रिसेसिव्ह कंडिशनमध्ये असते तेव्हा मात्र ती त्या हिमोग्लोबिनच्या चेनला सिंथेसाइज करत नाही, ज्यामुळे ते हा डिजीज कॉजेस होत आहे. ठीक आहे. तर पर्टिक्युलर आपण बोलत आहोत कोणत्या सेलबद्दल, RBC बद्दल बोलतो आहे. ठीक आहे, रेड ब्लड सेलबद्दल. ठीक आहे. रेड ब्लड सेलचं मेन फंक्शन जे आहे ते ऑक्सिजन कॅरी करून देणे आणि कार्बन डायऑक्साईड घेऊन येणे लंग्सपर्यंत. ठीक आहे. आणि त्यासाठी RBC मध्ये असते हिमोग्लोबिन. ओके. हिमोग्लोबिन जी आहे ती 2 ग्लोबिन चेननी बनलेली असते. एक चेन असते अल्फा, दुसरी असते बीटा चेन. ओके. ग्लोबिन म्हणजे पॉलीपेप्टाइड ओके, म्हणजे प्रोटीन्सनी बनलेले असते. ठीक आहे. तर या ठिकाणी या डिझीजमध्ये ही जी बीटा चेन आहे ती सिंथेसाइज होत नाही. ठीक आहे. त्यामुळे ग्लोबिनचं जे स्ट्रक्चर आहे ते चेंज होऊन जाते. त्यामुळे या सेलचं स्ट्रक्चरसुद्धा चेंज होते. ठीक आहे. कारण की RBCमध्ये मॅक्झिमम प्रमाणामध्ये हिमोग्लोबिन प्रेझेंट असते. ठीक आहे. आणि RBC सेल जो आहे तो राऊंड शेप असतो. ठीक आहे, गोलाकाराचा राऊंड शेप. नॉर्मल RBC जी असते ती राऊंड शेपमध्ये असते. आणि अपर अँड डाऊन साईडला जर बघितलं तर बाय कॉन्केव्ह असते. बाय कॉन्केव्ह. ओके. जेव्हा आपण जर साईडला जर बघितले तर ती आपल्याला अशा शेपमध्ये पाहायला मिळते. ओके. मधला भाग जो आहे तो असा अंदर गेलेला असतो. हा जो शेप असतो तो आपल्याला बाय कॉन्केव्ह म्हणतो. आणि दोन्ही साईडला असल्यामुळे त्याला आपण बाय कॉन्केव्ह म्हणतो. ओके. ॲक्च्युलीचा शेप जर राऊंड आहे. ओके. साईडला बघितलं तर आपल्याला जो सेंट्रल पार्ट आहे तो असा आत गेलेला दिसतो, म्हणजे इट इज अ बाय कॉन्केव्ह. RBC जी असते. ठीक आहे. पण जेव्हा त्या RBCच्या हिमोग्लोबिनमध्ये एक बीटा चेन जेव्हा कमी असते तेव्हा याचा शेप चेंज होऊन हा सिकल सारखा झालेला असतो, म्हणजे अर्धा कोर सारखा. त्याला सिकल शेप म्हणतात. सिकल शेप. ओके. सिकल म्हणजे काय असते, आपल्याला घरी जो विळा असतो ते विळ्याचं जे पातं असतं त्या पात्याचा जो आकार आहे त्या आकार आपण सिकल म्हणतात. विळ्याला सुद्धा इंग्लिशमध्ये सिकल्स म्हणतात. ठीक आहे. तर त्यासारखाचा शेप होतो RBCचा, म्हणून त्याला सिकल सेल ॲनिमिया म्हणलेला आहे. ठीक आहे. तर मोस्ट इम्पॉर्टंट आहे की RBCमध्ये हिमोग्लोबिन असते जी 2 चेननी बनलेली असते. ओके. अल्फा आणि बीटा. ओके. तर बीटा चेन सिंथेसाइज करणारे जे जीन्स आहेत ते जीन्स प्रेझेंट असतात क्रोमोझोम नंबर 11 वरती. ठीक आहे. तर बीटा जीन्स सिंथेसाइज करणारा जो जीन्स आहे इट इज प्रेझेंट इन द सिंगल पेअर. ओके. विच आर प्रेझेंट ऑन क्रोमोझोम नंबर 11. ओके. सिंगल पेअर ऑफ अलील. ही आपल्याला 3 कंडिशनमध्ये मिळू शकते. एक होमोझायगस डॉमिनंट. ओके, HB. दुसरी म्हणजे हेट्रोझायगस, ज्यामध्ये एक रिसेसिव्ह आणि एक डॉमिनंट असेल. ठीक आहे. आणि तिसरी म्हणजे दोन्ही रिसेसिव्ह. ओके. तर इथे डॉमिनंट जे आहे ते येणे आपण दाखवणार आहोत. डॉमिनंट आलेली येणे आणि रिसेसिव्ह हा यसने दाखवणार आहोत. ठीक आहे. यस मीन्स रिसेसिव्ह आणि हे जीन्स आहेत. ठीक आहे, हिमोग्लोबिनचे. दोन्ही डॉमिनंट असले म्हणजे इथे असेल कॅपिटल ए आणि डॉमिनंट कंडिशनमध्ये तो पर्सन असतो नॉर्मल, कारण की दोन्ही जीन्स हिमोग्लोबिनच्या चेन सिंथेसिस करतात, बीटा चेन. ठीक आहे. एक डॉमिनंट आणि एक रिसेसिव्ह म्हणजे हेट्रोझायगस असेल तर हे असतात कॅरियर. ओके. त्यांना डिसीज नसतात, पण त्यांच्यावर होणारे जे नेक्स्ट जनरेशन आहे त्या जनरेशनमध्ये जर रिसेसिव्ह कंडिशन आली या कंडिशनमुळे तर त्यांना तो डिसीज होईल. ठीक आहे. म्हणजे कॅरियर असं म्हणजे ते त्या जीनला कॅरी करतात. डॉमिनंट जीन प्रेझेंट असल्यामुळे हा रिसेसिव्ह जीनला एक्सप्रेस होणार नाही, म्हणजे त्याला डिसीज होणार नाही, पण तो त्या डिसीजला पुढे काय करेल, ट्रान्सफर करेल, कॅरी करेल, म्हणून त्याला कॅरियर म्हणतात. ठीक आहे. आणि दोन्ही जर रिसेसिव्ह असतील, होमोझायगस रिसेसिव्ह, तर त्याला मात्र हा डिसीज होतो, तर त्यांना हा डिसीज होईल. ठीक आहे. तर अशा 3 कंडिशन्स आहेत. ठीक आहे. तर हे चेन कशा प्रकारे सिंथेसाइज होते ते सुद्धा एकदा बघून घेऊया. ठीक आहे. तर या चेनला सिंथेसाइज करणारा जो जीन्स आहे तो DNA वरती प्रेझेंट आहे, तेव्हा त्याचा न्यूक्लियोटाइड ICTC. ओके. त्याचं करस्पॉन्डिंग जो न्यूक्लियोटाइड असेल तो असेल GAA
जी. ओके, हा झाला DNA सेगमेंट ज्याच्यावरती तो mRNA सिंथसाइज होईल. ठीक आहे, mRNA सिंथसाइज होतो बाय द प्रोसेस ऑफ ट्रान्सक्रिप्शन. ओके, जेव्हा ट्रान्सक्रिप्शन होते तेव्हा ते mRNA तयार होते. mRNA असेल GAG. ओके, दिस इज mRNA आणि हा mRNA तयार करेल प्रोटीन. ओके, अकॉर्डिंग टू दिस कोड. ओके, जेनेटिक कोड आहे GAG. आणि जेव्हा GAG जेनेटिक कोड असतो तेव्हा ॲसिड तयार होते, अमिनो ॲसिड, ज्याचं ग्लुटामिक ॲसिड. ग्लुटामिक ॲसिड. ओके, and these glutamic acid are present on the sixth position of बीटा चेन. बीटा चेन ज्या अमिनो ॲसिडमध्ये बनलेले आहेत त्याच्यामध्ये 6 नंबरच्या पोझिशनवरती ग्लुटॅमिक ॲसिड प्रेझेंट असते. ओके, अशा प्रकारे नॉर्मली या बीटा चेन तिथे सिंथसाइज होते स्टुडंट्स. ओके, बट ड्युरिंग द सिकल सेल ॲनिमिया जेव्हा हिमोग्लोबिनची बीटा चेन तयार होते तेव्हा 6 पोझिशनवरती ग्लुटॅमिक ॲसिड तयार नव्हता, तिथे व्हॅलिन तयार होते स्टुडंट्स. ओके, हे ग्लुटॅमिक ॲसिड रिप्लेस होते व्हॅलिनने. व्हॅलिन अमिनो ॲसिड. ओके, आणि तिच्यासाठी जो कोड आहे mRNA तो आहे GTG. ओके, तर इथे असेल A. ओके, म्हणजे DNA वरती जेव्हा कोड असेल CAC तेव्हा इथे असेल GTG आणि ट्रान्सक्रिप्शन नंतर याच्या mRNA तयार होईल तो GTG कोडान घेऊन तयार होईल आणि त्याच्यापासून तयार होईल अमिनो ॲसिड व्हॅलिन्स. ओके, तर तिथे 6 नंबरवरती व्हॅलिन रिप्लेस द ग्लुटॅमिक ॲसिड. ओके, हा डिजीज होतो आहे सिकल सेल ॲनिमिया. नेक्स्ट डिजीज आहे थॅलेसेमिया. Thalassemia. It is a very similar to the sickle cell anemia. So it is also autosomal recessive disorder. Autosomal recessive disorder. Okay, and it causes by non-synthesis of polypeptide chain, causes by abnormal synthesis of globin polypeptide chain. ओके, आणि ग्लोबिन पॉलीपेप्टाइड चेन्स या 2 टाईपचे असतात. आपण आताच बघितलं सिकल सेल ॲनिमियामध्ये ते असतात अल्फा आणि बीटा चेन्स. ओके, सिकल सेल ॲनिमियामध्ये बीटा चेन्स सिंथेसिस होत नाही नॉर्मली. ठीक आहे, एक जो अमिनो ॲसिड आहे ग्लुटॅमिक ॲसिड इट रिप्लेस बाय द व्हॅलिनिन. ओके, इथे काय होतं आहे की दोन्हीपैकी एक सिंथेसिस होत नाही. ठीक आहे, तर नॉट अल्फा और बीटा चेन आर नॉट सिंथसाइज. ओके, आणि त्यामुळे याचे 2 टाईप्स पडलेला आहे, अल्फा थॅलेसेमिया आणि दुसरा जो आहे बीटा थॅलेसेमिया. ओके, अल्फामध्ये अल्फा पॉलीपेप्टाइड चेन तयार होत नाही, अल्फा चेन इज नॉट सिंथसाइज. ओके, याच्यामध्ये बीटा ग्लोबिन चेन. ओके, नॉट सिंथसाइज, त्याच्यामुळे याला बीटा थॅलेसेमिया म्हटलेलं आहे. ठीक आहे, तर अल्फा चेनला सिंथेसिस करणारा जो जीन्स आहे ते 2 पेअर ऑफ जीन्स आहे. तर देअर आर द 2 क्लोजली लिंक genes are responsible for this
अल्फा चेन सिंथेसाइज. ओके, आणि these genes are present on chromosome number 16. Chromosome number 16. Okay, it is controlled by the single pair of genes. Single pair of gene किंवा allele. ओके, आणि ते जीन्स प्रेझेंट आहे क्रोमोझोम नंबर 11. क्रोमोझोम नंबर 11. ओके, कोणत्या एक जीन जर रिसेसिव्ह कंडिशनमध्ये आला असेल तर अल्फा चेन सिंथेसिस होणार नाही. सपोज क्रोमोझोम नंबर 16वरचे इकडे जीन जर रिसेसिव्ह कंडिशनमध्ये आले तर इथे अल्फा चेन सिंथेसिस होणार नाही, नॉर्मली ॲबनॉर्मली सिंथेसिस होईल आणि त्या डिजीज कॉल्ड ॲज अल्फा थॅलेसेमिया. सिमिलर इथे सुद्धा हा सिंगल पेअर ऑफ जीन जर रिसेसिव्ह कंडिशनमध्ये आला असेल तर नॉर्मली बीटा ग्लोबिन चेनला सिंथेसाइज करणार नाही आणि दॅट डिजीज वी कॉल्ड ॲज द बीटा थॅलेसेमिया. ओके, हा जो डिसीज आहे हा बिलकुल सिमिलर आहे सिकल सेल ॲनिमियामध्ये. सिकल सेल ॲनिमिया फक्त बीटा चेन इथे सिंथेसाइज होत नाही आहे, ॲबनॉर्मली सिंथेसाइज होते आहे. थॅलेसेमियामध्ये मात्र दोन्ही चेन्स ॲबनॉर्मली सिंथेसाइज होऊ शकतात. सिकल सेल ॲनिमिया जो क्वालिटिव्ह डिसऑर्डर म्हणता येईल आपल्याला त्याला, आणि थॅलेसेमिया जो आहे क्वांटिटिव्ह डिसऑर्डर होईल. ठीक आहे, कारण याच्यामध्ये क्वांटिटी तयार होते. ठीक आहे, ही टेस्ट दोन्ही डिसऑर्डरमध्ये सिकल सेल ॲनिमिया आणि थॅलेसेमियामध्ये डायग्नोसिस हे ब्लड टेस्टवरून केले जाते. ठीक आहे, RBCचा शेप बघून. आणि याची जे ट्रीटमेंट आहे दोन्हीमध्ये एकच ट्रीटमेंट आहे की दोघांना ब्लड ट्रान्सफ्युजन करावं लागत असते. ओके, ब्लड ट्रान्सफर करावं लागेल तरच ते सर्वाईव्ह करू शकतात. डिसीज जे आपले थॅलेसेमिया आणि सिकल सेल ॲनिमिया यांचे जीन्स जर हेट्रोझायगस कंडिशनमध्ये जर असतील तर इट प्रोटेक्ट फ्रॉम द मलेरिया. ओके, मलेरियामध्ये ते प्रोटेक्शन करतात कारण की हाफ सेल जे असतात ते हिमोग्लोबिन नॉर्मली सिंथेस केलेले असतात. हाफ ब्लड सेल जे आहेत RBC ते सिकल सेलमध्ये असतात आणि सिकल सेलमध्ये असल्यामुळे त्याच्यामध्ये मलेरिया पॅरासाइट इंटर करू शकत नाही. ठीक आहे, म्हणजे मलेरियाचे पॅरासाइट ते हाफ RBCमध्येच इंटर होतात किंवा हाफच RBC ते डिस्ट्रॉय होऊ शकतात. हाफ RBC ते डिस्ट्रॉय करू शकत नाही ड्यू टू द सिकल सेल. ओके, त्यामुळे हाफ राहिले RBC काय करतात, ब्लड ऑक्सिजन कॅरी करायचं काम करतात. त्यामुळे ते एक प्रकारे त्याच्यामध्ये प्रोटेक्शन त्यांना मलेरियापासून मिळते सिकल सेल ॲनिमियामध्ये आणि थॅलेसेमियामध्ये सुद्धा. ओके, तर आज आपण जे डिसीज बघितले ते सर्व डिसीज होते ॲटोसोमल रिसेसिव्ह डिसऑर्डर्स. ओके.